बातमी पावसाची आहे। पुण्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली। शहराच्या पश्चिम आणि पूर्व भागात पाऊस झालेला आहे। हवामान विभागाने पुढचे 2 दिवस पुण्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवलाय। तर पिंपरी चिंचवडमध्ये आभाळ आल्याने भर दुपारीच पिंपरीमध्ये अंधार झाला। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। इकडे चिपळूणमध्येही मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली। खेड आणि गुहागरमध्ये पावसाच्या सरी बरसल्या, तर रायगडमधील दक्षिण भागात देखील पावसाच्या सरी बरसल्या। पुणे नाशिक महामार्गावर चाकण मुख्य चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झालाय। या पावसाचा पाण्याचा निचरा न झाल्याने रस्ते जलमय झाले। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली। तर काही ठिकाणी झाडं पडली असून त्यामुळे पुणे नाशिक मार्गावरची वाहतूक देखील मंदावलेली पाहायला मिळाली। पुण्यातल्या वाघोलीलाही पावसाने झोडपून काढले। पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे वाघोलीतील अनेक रस्ते पाण्याखाली गेले, त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत। तर सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी खंडाळा तालुक्याच्या पश्चिम भागात मान्सूनपूर्व पाऊस झाला। कण्हेरी परिसराला पावसाने अक्षरशः झोडपून काढलं। वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि ढगफुटी सदृश्य पावसामुळे ओढे दुथडी भरून वाहू लागले। कण्हेरीच्या डोंगरावर ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय, तर अतिट इथे वीज पडून एका गायीचा मृत्यू झालाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।